आजचा दिवस हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे, कारण आज 4 वाजता महानिकाल नार्वेकर अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवणार आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय शिरसाट जे आहेत. सर, आजचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण त्या लिस्टमध्ये तुमचं सुद्धा नाव आहे. काय वाटतं आजचा निकाल कशा पद्धतीने येईल? आरोप प्रत्यारोप सुद्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. नाही, आजच्या निकालाकडे आमचं तर मुळात लक्ष आहेच, आमच्या विरोधकांचंही आहे, जनतेचं आहे, महाराष्ट्राचं आहे, तसंच देशातल्या प्रत्येक नागरिकांचा सुद्धा आहे. कारण ही जी घटना घडलेली ही एक वेगळी घटना म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. अनेक लोक ज्याला पक्षाची मालकी समजतात त्यांना सुद्धा हा निकाल एका अर्थानं मार्ग दाखवणार आहे. म्हणून या निकालाची त्यांना जशी प्रतीक्षा आहे तशी आम्हालाही आहे. परंतु एक आहे की आम्हाला कॉन्फिडंट आहे की हा निकाल आमच्या बाजूने लागेल. प्रथमतः असं झालेलं आहे की जो काही आम्ही उठाव केला त्यावेळेला बेसिक जे कायद्याच्या चौकटीत बसणारा हा उठाव असल्यामुळं कुठेही आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत मनाई केलेली नाही किंवा मुख्यमंत्र्याचं कामकाज करायला थांबवलं नाही, मंत्रिमंडळाला शपथ घ्यायला थांबवलं नाही. आणि हे सर्व जर प्रकार पाहिले तर एकंदरीत आम्ही केलेली जी मांडणी आहे किंवा आम्ही जी प्रक्रिया केलेली आहे त्याला तत्वतः मान्यता त्याने दिलेली आहे. आज जो नार्वेकरांकडे निकाल लागणार आहे, पात्र की अपात्र, मग त्याच्यामध्ये येणारा व्हीपचा प्रश्न असेल, मग व्हीप लागू होतो का नाही, त्या सगळ्या गोष्टीचा आज उलगडा होणार आहे. म्हणून तुमच्यासारखंच आम्ही हे सुद्धा या निकालाकडे पाहतोय. आता जर पाहायला गेलं तर ठाकरे गटाकडून युबीडी पक्षाचे नेते जे आहेत ते आरोप प्रत्यारोप करतायत. निकाल लागण्याच्या पूर्वी काही तास अगोदर नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट होते. जर पाहायला गेलं तर आरोपीच कुठेतरी जजच कुठेतरी आरोपीच्या भेटीला जातोय अशा पद्धतीची टीका होते. त्यामुळं जे जनतेची जी सहानुभूती आहे ती ठाकरेंच्या बाजूने वळताना पाहायला मिळते. तुम्हाला इथे टोमण्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला काय? अहो, एक सांगा, तुम्ही नार्वेकरांना निकाल द्यायचा आहे, ज्याला निकाल द्यायचा आहे त्यांच्याकडे आपण विनवण्या केल्या पाहिजे की ते आपल्या मुख्यमंत्र्याकडे विनवण्या करणार आहे? काहीतरी बेस आहे का याला? त्यांच्या पर्सनल काही असू शकतात. नार्वेकर ही व्यक्ती नाही आहे, ते न्यायमूर्तीच्या भूमिकेत आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्या चेअरवर बसल्यानंतर ते न्यायमूर्तीच्या भूमिकेत आहेत. म्हणून बाहेरचं काय आणि चेअरवर बसल्यावर वरचा निर्णय काय याच्यात अंतर असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी निकाल देताना तुम्हाला वारंवार सांगतोय की हा निकाल लागल्यानंतर कोणी ना एक जण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे आणि तुम्ही दिलेल्या निकालाचं एक वर्ड टू वर्ड, एक शब्द ना शब्द यावर त्याच्यावर हिअरिंग होणार आहे. म्हणजे काही निकाल लागला, म्हणजे तुमच्या विरोधात लागो, तुमच्या फेवरमध्ये लागला तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात हे दोन्हीपैकी एक जाणार. म्हणजे तुम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टात जायच्या तयारी नाही? तर बघा, हा पर्याय नाही दुसरा. आम्हाला तरी वाटतं की निकाल आमच्या बाजून लागेल म्हणून आम्ही थोडंसं कॉन्फिडंट आहोत. परंतु ज्यांना नाही आहे ना, ते 2 महिन्यापासून रीट तयार करून ठेवलेली आहे. आज उद्याच ते मला वाटतं सुप्रीम कोर्टात जातील. म्हणून एक कोणी ना कोणी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मग त्यावेळेला अध्यक्षाने दिलेला निकाल, त्यावर होणारे हिअरिंग आणि त्यामध्ये जे त्यांच्या वकिलांनी केलेले आर्ग्युमेंट, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहे. म्हणून कोणीही स्वतःचं करिअर किंवा आपण दिलेला निकाल याला कायम करण्यासाठी प्रयत्न करेल. हा रिलेशन जपण्यासाठी नाही करणार. हा त्याच्यातला बेसिक फरक आहे. तर जर पाहायला गेलं तर निकाल येतोय, अवघ्या काही दिवसात निवडणुकींचा जो संपूर्ण वातावरण आहे ते महाराष्ट्रात किंवा इतर पाहायला मिळेल. या निवडणुकीच्या ह्या रिझल्टचा काहीसा फरक या संपूर्ण निवडणुकांवरती पाहायला मिळेल. जर ठाकरेंच्या विरोधात निकाल लागला तर ठाकरेंबद्दल सहानुभूती वाढेल अशा पद्धतीचं सुद्धा बोललं जात आहे. काय वाटते? म्हणजे निकाल विरोधात गेला तर सहानुभूती वाढेल आणि जिंकला तर नाचतील, हा काय प्रकार आहे? कोणती तरी एक बाजू असली पाहिजे ना. म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी असं नसतं होत. आणि जनता उघड्या डोळ्याने पाहते. उठावाचं कारण काय? काँग्रेस राष्ट्रवादीवर जाणं नाही, हाच एकमेव कारण आहे. आणि मग लोक तुम्हाला सहानुभूती देतील? अरे असं कसं होतं? काही यांच्या गेसिंग करण्यामध्ये यांचा सगळं पक्षाचा सत्यानाश झालेला आहे. तरी त्या गेसिंगमधून, त्या प्रिडिक्शनमधून हे बाहेर यायला तयार नाहीत. म्हणून असं काही होणार नाही. जनतेला तर माहिती आहे, खऱ्या अर्थानं शिवसेना भाजपची युती झालेली आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे.
नक्कीच शुभेच्छा तुम्हाला निकालासाठी. जर पाहायला गेलं तर निकाल अवघ्या काही तासांवरती लागलेला आहे. आम्ही आमच्या जो कायदेशीर बाजू आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि निकालसुद्धा आमच्या बाजूनच लागेल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.